नमस्कार. आयुर्वेद व्यासपीठाच्या धन्वंतरी व्याख्यानमालेमध्ये या यूट्यूब चॅनलवरती श्रोते म्हणून जमलेल्या तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. इम्युनिटी, व्याधिक्षमत्व या विषयावरती सगळीकडे सातत्याने अनेक गोष्टी चर्चेला जातात. आज आपण ही आपली इम्युनिटी अधिक चांगली करण्यासाठीच्या आणखी एका वेगळ्या पैलूचा थोडासा आयुर्वेद शास्त्रानुसार विचार करणार आहोत. व्याधिक्षमत्व, इम्युनिटी. आपल्याला आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची आहे. याच्यासाठी व्यायाम, औषधोपचार, सॅनिटायझर इथपासून तर अनेक गोष्टींची तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेतलेली आहे. आयुर्वेद शास्त्रामधला हा एक आणखी एक वेगळा पैलू आहे. चरक संहितेसारखे ग्रंथ, वाग्वट संहिता अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी एक वेगळाच टॉपिक वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी सद्वृत्त. सद्वृत्त, चांगलं वर्तन, बिहेवियरल थेरपी. वर्तवणूक आपली कशी असावी, विचारशैली कशी असावी, आपले मन आणि मनातल्या विचारांची शुद्धी कशी करावी याच्या संबंधीचं मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. कोड ऑफ कंडक्ट असं ज्याला आपण म्हणू, की डूज अँड डोंट्स. दिवसभरामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये याच्या संबंधीचे सल्ले, मार्गदर्शन हे आयुर्वेद शास्त्रामध्ये मिळतात. ते या सद्वृत्तामध्ये बघायला मिळतात. खूप गोष्टी या सद्वृत्तामध्ये वर्णन केलेल्या आहेत. माझ्या मनात असा प्रश्न आला की मेडिकल सायन्समध्ये अशा सगळ्या सॉफ्ट स्किल्सपासून तर बिहेवियरल थेरपीपर्यंतच्या काही गोष्टींचं वर्णन आयुर्वेदाने का बरं केलेलं असेल त्या काळामध्ये सांगा. तर आयुर्वेदानेच त्याचं उत्तर दिलेलं आहे. चरक संहिता इंद्रियस्थानामध्ये ते म्हणतात, कशासाठी सद्वृत्ताचं पालन करायचं. आरोग्यम इंद्रियम विजयम चेती असं त्यांनी सूत्र दिलं चरकाने, की तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं टिकून राहणं, पुढे आजार होऊ नये याच्यासाठी उपयोग पडणार आहे. पण त्याच्या जोडीला इंद्रियांवरचा विजय म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आपली आहेत, 5 सेन्सरी ऑर्गन्स, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, याच्याद्वारे आपण वेगवेगळे सुख उपभोगत असतो. ह्याचे सुद्धा लिमिटेशन्स ओळखून घेणं, त्याला नीट बॅलन्स पद्धतीने त्यांचा वापर करता येणं या आपल्या ज्ञानेंद्रियांचा, असं जर घडलं तर आपली प्रतिकार क्षमता नक्की वाढते. हे आयुर्वेदाचं सूत्र आहे. ज्ञानेंद्रियांचा वरती विजय मिळवायचा आहे म्हणून हा कोड ऑफ कंडक्ट सुद्धा त्यांनी दिलेला आहे. साधी गोष्ट आहे. आता बघा, अष्टांग संग्रहासारखे ग्रंथ आहेत आमच्याकडे, जे चरक संहिता आहे, त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. एक डोळ्याचं उदाहरण फक्त घेऊ, की अति प्रकाशमान असणारी गोष्ट, ज्या वस्तूतून प्रकाश बाहेर पडत असतो आणि जिथे खूप हालचाली असतात, अशा गोष्टींकडे एकटक सातत्याने डोळ्यांनी बघू नये. एक कोड ऑफ कंडक्ट लिहून ठेवला. आता त्या काळामध्ये काही मोबाईल नव्हते, त्या काळामध्ये काही टेलिव्हिजन नव्हते, पण तरी सुद्धा आजकाल आपण बघतो आहोत, मोबाईल, सेलफोनचे विषय असतील, टेलिव्हिजनचे विषय असतील, ज्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो आहे आणि सातत्याने हालचाली असणारी काही घटना घडत असतात. कार्टून फिल्म्स असतील, नाहीतर अन्य सगळ्या गोष्टी असतील, त्याच्याकडे एकाग्रतेने बघत राहून राहून कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम इथपासून तर त्याचे ब्रेनवरती, शरीरावरती काय काय परिणाम होतात याच्यावर झालाच की नाही रिसर्च. मग पूर्वीच्या काळात सुद्धा ऋषीमुनींना या गोष्टी काहीतरी जाणवल्या असणारे, की त्याचे शरीरावरती पण काही परिणाम होऊ शकतात. एक केवळ डोळे, नेत्र याच्या संबंधीचं एक छोटंसं मी उदाहरण दिलं, छोटासा श्लोक दिला. असे कितीतरी अध्याय आहेत की त्याला कोड ऑफ कंडक्ट म्हटलेलं आहे. ते जर सगळे बघितले तर खरोखरच भारत लवकरच आरोग्यवान होईल, आपण जर सगळं ते पाळू शकलो तर. पण त्याच्यामागची आधी फिलॉसॉफी, त्याच्या मागचं कारण आणि हाऊ टू इम्प्लिमेंट इट याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. ह्या सद्वृत्त वर्णन करत असताना आयुर्वेद शास्त्र काय सांगतंय, की त्याचा सार भाग असा आहे की तुम्ही जशी शरीराची शुद्धी करतात, शरीराची काळजी घेतात, तशी विचारांची शुद्धी करा. मनातले विचार सुद्धा तुमचे कसे आहेत, थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस ही सुद्धा आपल्या आरोग्याशी संबंधित असते. नवीन नवीन रिसर्च आजच्या काळात आपण बघतोच आहोत. ब्रेन, बिहेवियर, इम्युनिटी, ब्रेन अँड इम्युनिटी, माइंड सायकॉलॉजी अँड इम्युनिटी, अशा कितीतरी विषयांवरती कितीतरी रिसर्च आज झालेलेच आहेत ना. ICU युनिटमध्ये सुद्धा, आता साधी गोष्ट बघा, ICU मध्ये पेशंट ॲडमिट असतात. असे रिसर्च झालेले आहेत की आजूबाजूला खूप सिरियस वातावरण आहे, आजूबाजूचे लोक कोणाची तरी डेथ होते आहे आणि मध्यभागी हा पेशंट आहे, तो तेच ते वातावरण तो बघतो आहे, त्याची इम्युनिटी. आणि त्याच पेशंटला ICU सारख्या फॅसिलिटीमध्येच, पण जिथे काहीतरी सकारात्मक वातावरण आहे, बाजूने निसर्ग दिसतोय, सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी जर ठेवलेलं असेल
तर त्यावेळची त्याची बरे होण्याचा कालावधी आणि इम्युनिटी याच्यात फरक पडलेला असतो. आजकाल तर ICU सायकोसिस नावाचा आजार लोकांना होत असतो. ICU मध्ये ॲडमिट झालं आणि जर तुमच्याकडे घड्याळ नसेल तर दिवस आहे का, रात्र आहे का, दुपारचे 4 वाजले का पहाटेचे 5 वाजले, काही कळायला मार्ग नसतो आणि हळूहळू तुमचं मग ते बॉडी क्लॉक, फिजिओलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब व्हायला लागतं आणि काही दीर्घकाळ ICUत राहिलं तर मग तुम्हाला एक प्रकारचं सायकोसिस, मनावरती, ब्रेनवरती त्याचे परिणाम कसे होत जातात त्याची पण उदाहरण आपण बघत असतो. भय, भीती, फोबिया याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. नेहमी निर्भय राहा, सकारात्मक विचार करा, अशा अर्थाचे अनेक सल्ले या कोड ऑफ कंडक्टमध्ये दिलेले आहेत. चांगल्या लोकांबरोबर मैत्री ठेवा, नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून थोडंसं लांब राहा, असा सुद्धा सल्ला आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वी दिलेला आहे. भय, भीती ही परिणाम करतच असते शरीरावरती. ती एक गोष्ट आहे ना, अशी गमतीची गोष्ट सांगतात. सिंह आणि सिंहीण असतात. सिंहीण आपल्या नवऱ्याला सिंहाला म्हणते की तू रोज 2-4 माणसं मारतो, बरोबर नाही, रोज फक्त एकाच माणसाला मारायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गुहेच्या बाहेर येतात तर तिथे 10 माणसं मरून पडलेले असतात. सिंहीण एकदम ओरडते सिंहावरती, तुम्हाला सांगितलं ना मी एकाच माणसाला मारायचं, एवढे 9-10 जण कसे काय इथे मरून पडलेले. सिंह म्हणाला, अगं बाई, तू जेवढं सांगितलं तेवढा एकच माणूस मी मारला, पण मला बघून भीतीमुळे तिथे आलेले उरलेले 9 जण मेले, त्याला मी काय करू. गमतीचा भाग सोडून द्या, पण फोबिया, भयभीती सुद्धा तुम्हाला हृदयरोगापर्यंत, शरीरातल्या वेगवेगळ्या आजारांपर्यंत नेऊ शकते. हे सत्य आहे. संशोधनांती सुद्धा सायकोलॉजीमध्ये ते सत्य पुढे आलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे वगैरे वगैरे जे सगळे सल्ले दिलेले आहेत त्याला आयुर्वेदाने सद्वृत्त असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा व्याधी क्षमत्वासाठी आपल्याला कुठे वापर दैनंदिन जीवनात करता आला तर ते बघायचं आहे आणि किंबहुना करायचाच आहे तो. सुचिरभूतता, स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा याचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे. आयुर्वेदाने तर सांगितलं की दिवसभरात 2 वेळेला स्नान करायला सांगितलेलं आहे. त्या स्नान करण्याच्या पद्धती पण वर्णन केलेल्या आहेत. आरोग्यदायी स्नान कसं असतं, किती असतं, जास्त वेळ न घालवता सुद्धा आपण उत्तम पद्धतीने आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची. ते स्नान झाल्यानंतर सुद्धा थोडंसं का विना, एक 5 मिनिटं का विना, काही ना काहीतरी एक आध्यात्मिक साधना आहे, काहीतरी जप केलाय, दीर्घ श्वसन केलंय, काहीतरी मंत्र म्हणत तुम्ही स्नान केलेलं आहे, अशा अर्थाच्या काही गोष्टी दिवसातून 2 वेळेला त्यांनी किमान करायला सांगितलेल्या आहेत. रोज स्वच्छ वस्त्र आपल्याला वापरायची आहेत. रोज धुतलेलेच वस्त्र वापरले गेले पाहिजे इथपासून तर तुम्ही शरीराची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता कशी ठेवा, त्यांची वेशभूषा कशी ठेवा याचं वर्णन ज्या वेळेला एखाद्या मेडिकल सायन्समध्ये येतं त्यावेळेला ते वाचताना पहिल्यांदा आश्चर्य वाटतं, पण नंतरचे रिसर्च बघितलं की आपल्याला पटतं की नाही त्याच्यामागे काही ना काहीतरी भाग आहे. आता तळपाय, तळहात, काही ठिकाणची स्वच्छता ह्याची वर्णनं जर 4-5 हजार वर्षांपूर्वी केलेली असतील आणि आता आपल्याकडे सातत्याने हात धुवा, सॅनिटायझर वापरा हे पण सांगण्याची वेळेस असेल तर या कोड ऑफ कंडक्टचं त्या काळातलं किती महत्त्व त्यांना माहिती होतं हे आपल्याला कळतं. अहो एवढंच काय, घरातून बाहेर पडलेला असताना 4 लोकांमध्ये असताना आपल्या हाताची बोटं, आपले तळहात विनाकारण आपल्या असे नाकाला हात लावतात, डोळे चोळतात, विनाकारण कानामध्ये हात टाकतात, दाताने नखाने दात काहीतरी कोरतात, अशा कृती चेहऱ्याला हात लावून करायच्या नाहीत. हा सल्ला आयुर्वेद शास्त्रामध्ये दिलेला आहे. कोड ऑफ कंडक्टमध्ये सद्वृत्तामध्ये त्यांनी तो दिलेला आहे. मग या सगळ्यांचा विचार निश्चितपणे आरोग्यासाठी तर आहेच आहे. त्याचं नीट शास्त्रीयता आपल्याला समजून घ्यायची. आपल्याला ह्या सगळ्या एवढंच नाही तर हाऊ टू वॉक, हाऊ टू टॉक, हाऊ टू थिंक या संबंधीचे एक एक संस्कृतमधले त्यांनी दिलेले सगळे मार्गदर्शनपर वाक्य बघितली की एक वेगळी बिहेवियरल थेरपी, एक वेगळ्या प्रकारची सायकोथेरपी की जी आरोग्यासाठी, इम्युनिटीसाठी फार आवश्यक आहे असं आपल्याला ते लक्षात येत असतं. आता साधी गोष्ट आहे बघा, सॉफ्ट स्किल्स वापरायला सांगितलेले आहेत. सॉफ्ट स्किल्स हा शब्द नाही आहे संस्कृतमध्ये, त्या काळात ग्रंथात तो वापरलेला नाही आहे. पण समजा आपल्याकडे कोणी अतिथी आलेला असेल किंवा रस्त्यामध्ये कोणी आपल्याला ओळखीचे ग्रस्त भेटले तर पहिल्यांदा तुम्ही स्वतःहून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. नुसतं सुरुवात करा असं नाही, तर मधुर शब्दामध्ये सकारात्मक पद्धतीने ॲप्रिशिएटिंग वर्ड्स आपण ज्याला म्हणू यांनीच बोलायला सुरुवात करायची आहे. म्हणजे स्माईल, ॲप्रिशिएट अँड स्टार्ट फ्रॉम युअर साईड टॉक, तेही सॉफ्ट स्किल पद्धतीने.
एवढे बारकावे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले पाहिल्यानंतर नक्की आश्चर्य वाटतं आपल्याला काय सवय असते, कोणी भेटले की आपण बऱ्याचदा पहिल्यांदी त्याला एकतर झापून काढतो, त्याचे उणे काढतो किंवा त्याला काहीतरी शिकवायला जातो. पण कोणी भेटल्यानंतर अरे वा बरं वाटलं, खूप दिवसांनी भेटला, छान ड्रेस घातला असतो, काहीतरी ॲप्रिशिएटिंग वर्डने सुरुवात करा. आणि तुम्हाला सुरुवात करायला सांगितलेली आहे, ती कुठे माझ्याशी बोलते, ती कुठे माझ्याकडे पाहून स्माईल देते, मी कशाला दरवेळेला स्वतःहून बोलायला जाऊ. असे विचार जर केले तर समोरच्याला काही फरक पडणार नाही, पण तुमचं आरोग्य, तुमचा रक्तदाब, तुमच्या शरीरात घडलेल्या घटना ह्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. एवढंच नाही तर काले हितम मितम ब्रूयात द्विसंवादी पेशलम असं ते संस्कृतमधलं सूत्र आहे. योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य शब्दात आणि आवश्यक असेल तेवढेच बोलता येणं ही एक मोठी कला पण आहे आणि तो एक आरोग्यासाठीचा पण आपला अभ्यास आहे. जगातले अनेक संघर्ष अनेकदा चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या शब्दात बोलल्यामुळेच झालेले असतात. त्याचे शारीरिक मानसिक परिणाम पण आपण वर्षानुवर्ष भोगत असतो. केव्हा तरी कोणीतरी लग्नामध्ये काहीतरी सासूबाईंनी अपमान केला, एखाद दोन शब्द बोलले गेले, काही कारण नसताना तिथे 4 लोकात बोलले गेले. अनेक गृहिणींची त्याच्यामुळे वर्षानुवर्षाचे त्यांच्या आरोग्यावर झालेला परिणाम, सबकॉन्शियस माइंडवरती झालेला परिणाम हे आपण व्यवहारात बघितलेले आहे. म्हणजे या सगळ्या मधुर मितभाषी योग्य पद्धतीने समोरच्याला आश्वासक वाटेल, समोरच्याला रिलॅक्स वाटून त्याला आपल्याकडून काहीतरी एक ॲप्रिसिएशन मिळतंय, छान वाटतंय, कौतुक होतंय, या पद्धतीचं सुद्धा आपलं बोलणं मधून सातत्याने असलं पाहिजे. ते आपल्या आरोग्यासाठी असलं पाहिजे. हा आयुर्वेदाचा सल्ला आहे. उपकार प्रधानस्य असं पण एक सूत्र आहे. आता आज आपल्याकडे अगदी 15-20 मिनिटाचा वेळ असल्यामुळे मी 2-3च फक्त उदाहरण तुम्हाला देतोय. नेहमीच इतरांवरती उपकार करावा, नेहमी इतरांना आपण मदत करण्याची आपली इच्छा नेहमी असावी. आपल्याला एखाद्याने काही आपल्यावरती अपकार केला असेल, म्हणजे आपल्याला काही मदत केलेली नसेल, तरी सुद्धा काही दिवसांनी त्याला कुठल्या मदतीची गरज वाटली तर अल्पशी का विना आपल्याला जे शक्य होईल सर्व गोष्टी विसरून जाऊन आपण त्याच्या मदतीला धावून जायला पाहिजे. मैत्री, कारुण्य, सर्वांप्रती प्रेम ही भावना आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हळूहळू जर का प्रॅक्टिसने आपण जर ती वाढवली तर आपलं आरोग्य, आपली इम्युनिटी नक्कीच चांगली राहत असते. हा आयुर्वेदाचा सल्ला आहे. हो एवढंच काय, किती पुढच्या स्थळात जाऊन सांगतात की अपि कीट पिपी लिकम असे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही सर्वांवरती दया करा, सर्वांशी मैत्री करा, मैत्री कारुण्य भाव ठेवा. अगदी किड्या मुंग्यांवरती सुद्धा मनातल्या मनात तुम्ही प्रेम थोडंसं करायला लागा. थोडीशी अतिशयोक्ती जरी असली याच्यामध्ये तरी विषय असा आहे की राग, द्वेष, नकारात्मकता, काहीतरी इतरांपेक्षा आपण वेगळं सिद्ध करण्याची असणारी ईर्ष्या, अशा भावनेखाली दिवसभर राहू नये अशा अर्थाने त्यांनी काही सल्ले आपल्याला दिलेले असतात. सगळ्याच्यातल्या एक आचार रसायन नावाचा जो एक भाग आहे आयुर्वेदातला, तर ते म्हणजे इम्युनिटीसाठीच आहे ना. तो सत्यवादिनम अक्रोध अध्यात्म प्रवणेंद्रियम अशा अर्थाचे श्लोक आहेत. नेहमीच सत्य बोलावं. त्याचा दुसरा अर्थ असा आहे रिअलिस्टिक अप्रोच, वस्तुस्थितीचा स्वीकार. उगाच काहीतरी कल्पनाविलास करायचा आणि त्या कल्पनाविलासातच राहायचं, असत्य गोष्टींचा विचार करत राहायचा, हे सुद्धा चांगलं नाही. जरा छातीत दुखलं, ठीक आहे, डॉक्टरांना दाखवून घेऊ एकदा. डॉक्टर म्हणाले ECG काढायचा, नक्की काढू. पण अजून डॉक्टरांचा सल्ला नाही, कशामुळे दुखतंय काय माहिती नाही, आपल्याला मेडिकलमधलं काही ज्ञान नाही, पण छातीत दुखलं म्हटलं की अरे बापरे, चला झालं, आपल्याला हार्ट अटॅक आला आता, चला मग लगेच डोळ्यासमोर ICU, ते सगळे युनिट, आपल्याला ऑक्सिजन लावलाय, सिरियस आपण झालेलं आहे, काहीतरी भयंकर झालेलं आहे, मोठी हार्ट सर्जरी होणार आहे, अशा कल्पना विलासात सातत्याने जाऊन राहायला लागतात लोक अक्षरशः. कशाला? ती वस्तुस्थिती नाही ना अजून, मग थांबा जरा. असा पण एक दुसरा अर्थ आहे. सत्य बोलणं हा एक अर्थ आहे आणि हा दुसरा पण अर्थ आहे. अक्रोध, कंट्रोल ऑन युअर टेम्परामेंट, कंट्रोल ऑन युअर अँगर लाईक इमोशन्स. वेगवेगळे उपाय तुम्हाला वाचायला मिळतील ना, हाऊ टू कंट्रोल ऑन अँगर वगैरे. जी अत्यंत संतापी व्यक्ती असते, प्रत्यक्षात ते तोंडाने बोलत नसतील पण आतल्यात अगदी प्रचंड संताप क्रोध होत असतो, त्या व्यक्तीच्या पाठीमागे ब्लड प्रेशर पासून तर तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे वेगवेगळे ब्लॉकेजेस, आजार हे लागतात की नाही, आपण व्यवहारात बघतो की नाही.
ॲसिडिटी सारखे आजार होतात की नाही, पेप्टिक अल्सर्स होतात की नाही, समजलं? मग अशा क्रोधादीच्या भावभावना इमोशन्स आहेत त्याच्यावरती कंट्रोल करा. त्याच्यासाठीचे मेथड्स वेगवेगळे शिकून घ्या. पूर्वीच्या काळातल्या त्यांनी सांगितलेल्या मेथड्स वेगळ्या होत्या. आजच्या काळात आणखी त्यांनी वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स तयार झालेले आहेत. डीप ब्रिथिंग करा, इन्स्टंट रिॲक्शन देऊ नका, त्या रागाकडे पण बघा. माइंडफुलनेसमध्ये जसं शिकवलं जातं तसे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. सत्यवादिनम अक्रोध अध्यात्म प्रवणेंद्रियम. थोडीशी फिलॉसॉफीचा पण अभ्यास करत राहावं, थोडं फिलॉसॉफिकल माइंड असावं. मी म्हणजे नेमकं कोण आहे, आपलं शरीर म्हणजे नेमकं काय आहे, खरोखर हे आयुष्य किती पटकन संपून जात असतं. आत्तापर्यंतची आयुष्य, आत्तापर्यंतचं आपलं वय बघितलं तर किती पटकन गेले इतके वर्ष, पुढचे किती वर्ष राहिलेले असतील. काहीतरी थोडासा स्वतःप्रती, स्वतःच्या आत्म्याप्रती एक ज्याला आपण म्हणतो सिंहावलोकन, स्वतःप्रती करणं, आत्मावलोकन करणं, हे वारंवार करायला सांगितलंय. म्हणजे पुढे तर ते असं ग्रंथकार आयुर्वेदातले असं म्हणतात की सतत स्वतःकडे लक्ष देत आपण क्षणस्थ राहण्याचा विचार करा. ज्या वेळेला जी कृती करताय त्या कृतीकडेच लक्ष द्या. जेवण करत असताना तन मना भुंगते, जेवणाकडे लक्ष ठेवायचंय. आंघोळीला गेलं ना, आंघोळीकडे लक्ष ठेवा, आंघोळीतला आनंद घ्या. आम्हाला आमच्या मेंदूला अशी सवय लागलेली आहे की आम्ही ज्या वेळेला जी कृती करतो तिथे आमचं मन नसतंच. अनेकदा आमचं मन तिसरीकडेच असतं आणि हाताने एक कृती चालू असते. आंघोळीला गेलं की कामाचे विचार असतात ऑफिसच्या, जेवायला बसलं की आणखी काहीतरी वेगळे टेन्शन, तणावाचे वादविवाद विषय चालू असतात. चहा पिताना, नाश्ता करताना समोर टीव्ही लागतो, मोबाईल लागतो. असं नका करू. ज्या वेळेला ज्या ठिकाणी आपले ज्ञानेंद्रिय जे काम करत आहेत त्याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे. क्षणस्थ व्हायचं आहे आपल्याला. एवढंच काय, क्षमावान व्हायचं आहे. फॉरगेट अँड फॉरगिव्ह, फॉरगेट अँड फॉरगिव्ह हा जो एक मंत्र आहे की छोट्या छोट्या गोष्टी धरून ठेवू नका, विसरा. फॉरगिव्ह, माफ करून टाका. स्वतःबद्दल गिल्ट असेल तर स्वतःलाही माफ करून टाका. फॉरगेट अँड फॉरगिव्ह हा मंत्र कुठे दिला असेल तर आयुर्वेद शास्त्रात दिलेला आहे. तो सद्वृत्तामध्ये दिलेला आहे काही गोष्टी, की फॉरगिव्हनेस हा सुद्धा आपल्याला आयुष्य वाढवणारा असतो. अशा अनेक प्रकारचे डूज अँड डोंट्स हे जे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे त्यांचा जर का नीट शास्त्रीय अभ्यास केला तर इम्युनिटी, व्याधी क्षमत्व आपलं वाढवणं याच्यासाठी त्याचा नक्की वापर करता येणार आहे. आपल्या अगदी अल्पशा छोट्याशा व्हिडिओमध्ये ते सर्वच्या सर्व सद्वृत्ताचे नियम आता मला तुम्हाला इथले इथं सांगणं शक्य नाही, कारण त्यातले काही शारीरिक आहेत, काही दिनचर्या आपले लाईफस्टाईल संबंधीचे आहेत, काही त्या ऋतूनुसार ऋतुचर्येमध्ये वर्णन केलेले आहेत, तर काही मानसिक, काही बौद्धिक, तर काही आध्यात्मिक स्वरूपाचे. अशा कॅटेगरी वेगवेगळ्या करत करत त्यांनी ते कोड ऑफ कंडक्ट लिहिलेले आहेत. लर्न, try to learn those code of conduct from Ayurveda and boost your immunity. मला असं वाटतं की एवढ्या सूक्ष्म पद्धतीचा बॉडी माइंड रिलेशनशिपचा विचार करत, ब्रेन अँड थॉट्स, ब्रेन अँड आवर बिहेवियर याचाही सूक्ष्म विचार करत लिहिलं गेलेलं शास्त्र आपली वर्तवणूक, आपलं बोलणं, आपले विचार, आपलं मन यांचा एकत्रित केलेला विचार आणि त्यांच्या आरोग्याचा विचार यांनी इम्युनिटी वाढते, व्याधी क्षमत्व वाढतं हे सांगणारं आयुर्वेद नावाचं हे एकमेव शास्त्र आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या वैद्यांकडे जाल त्यांच्याशी या विषयावरती जरूर बोला. किंबहुना मी तर असं म्हणेल की हे सगळे मन, बुद्धी, विचार, कोड ऑफ कंडक्ट, डूज अँड डोंट्स या सगळ्यांची थोडी का विना माहिती पेशंटला देणं हा सर्व आयुर्वेदिक वैद्यांच्या प्रिस्क्रिप्शनचा एक तो छोटासा पण महत्त्वाचा अविभाज्य घटक असतो. तर त्या प्रिस्क्रिप्शनच्या पाठीमागे जरूर अनेक वैद्य काही ना काही सल्ला तिथे लिहित असतात. तुम्ही मोकळेपणाने आपापल्या वैद्यांशी चर्चा करा, हा विषय समजून घ्या. तुमच्या सगळ्यांचं व्याधी क्षमत्व उत्तम होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना चांगली इम्युनिटी लाभो अशा शुभेच्छा वर्णन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.